माझे पूर्ण नाव धनराज दुलीचंद निकाळे. आम्ही शेलोटी इथं राहतो. मी 2022ला 4 लाख रुपये गुंतवले आहेत 7.5 वर्षासाठी दामदुप्पटसाठी. तरी पण माझे अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही आहेत आणि मला येऊन इथं त्रास खूप होत आहे. माझे पैसे मिळत नाही कधी पैसे मिळतील काय सांगत आहेत? आणि ते पैसे देऊन म्हणतात आतापर्यंत फक्त मला 1.5 लाख रुपये मिळाले आहेत आणि ते बी बिनव्याजी. 2022 पासूनची रक्कम आता मला बिनव्याजी खात्यावर चढवून, बचत खात्यावर चढवून ते थोडे थोडे देऊ असे बोलत आहेत आणि मला 3 वेळ वापस पाठवत आहेत. तुम्ही आता जो शेवटी म्हणलं ना मी DDRला तक्रार करण्याच्या तयारीत असून तिथं जहर खाण्याची बी माझी हिंमत आहे. तर हे लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित लाखनी या संस्थेचे जे ठेवीदार आहेत त्यांच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या की त्यांच्या ठेवी त्यांना मिळत नाही. पण ज्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यांच्या परत पत्र आलं की आमच्या ठेवी आम्हाला परत मिळालेल्या आहेत. पण अजूनही अशा तक्रारी प्राप्त होत आहेत की अजूनही काही लोकांच्या ठेवी त्यांना परत मिळालेल्या नाही. तर ह्या संस्थेचं मागच्या 5 वर्षामध्ये ज्या लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षण केलेलं आहे त्या लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षण अहवालामध्ये कुठलाही विशेष अहवाल किंवा विनिर्दिष्ट अहवाल दिलेला नाही किंवा संस्थामध्ये अफरातफर झाली किंवा अनियमितता झाली अशा कुठल्याही प्रकारचा अहवाल दिलेला नसल्यामुळे संबंधित लेखापरीक्षक यांची आम्ही सुनावणी घेऊन त्यांचा प्रस्ताव बी पॅनलसाठी आम्ही शासनाकडे सहकार आयुक्ताकडे पाठवत आहोत. तर 2021-22, 22-23 आणि 23-24चं लेखापरीक्षण आर्यन बोंद्रे यांनी केलं होतं आणि 2020-21 व 24-25चे लेखापरीक्षण MN मारबते यांनी केलं होतं. तर ह्या संबंधितांना आम्ही त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली आणि शेवटी आम्ही असा निर्णय घेतला की त्यांचा प्रस्ताव माननीय सहकार आयुक्त कार्यालयाकडे डी पॅनल करण्यासाठी आणि त्यांना ब्लॅक लिस्टिंग करण्यासाठी आम्ही पाठवत आहोत. तसेच ज्या सभासदांचे किंवा त्या ठेवीदाराचे पैसे ठेवीदाराच्या ठेवी जर नाही मिळाल्या तर आम्ही संस्थेवर सुद्धा फेर लेखापरीक्षण करण्याचे आदेश काही दिवसातच करू आणि संस्थेवर पुढील यथोचित कारवाई करू.